केसरीवाड्यातील आवाज टिळकांचा नाही, सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड्स कलेक्टर्सचा दावा। कोल्हापुरात खराब रस्त्याविरोधात शाळकरी मुलं रस्त्यावर, टोल विरोधासाठी पालिकेला घेराव। उत्तर ध्रुवावरही फडकला मराठीचा झेंडा, नॉर्वेच्या उपपरराष्ट्र मंत्रीपदी अरविंद गाडगिळांची यशस्वी कामगिरी। पुण्यातील केसरीवाड्यात 24 ऑगस्टला घुमलेला आवाज लोकमान्य टिळकांचा नव्हताच, असा दावा पुण्यातील सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड्स कलेक्टर्सने केलाय। 19 सप्टेंबर 1915 रोजी गणेशोत्सवामध्ये लोकमान्यांनी लोकांना शांत राहण्याचं आवाहन केलं होतं। या आवाजाची ध्वनिफीत लोकमान्य टिळकांचा आवाज म्हणून 24 ऑगस्टला केसरीवाड्यात ऐकवण्यात आली होती। दरम्यान हा आवाज टिळकांचाच आहे असा आमचा दावा नाही, तर ती आमची श्रद्धा आहे, असं टिळकांचे वंशज दीपक टिळक यांनी म्हटलंय। रस्ते खड्ड्यात गेलेत आणि टोल कसला आकारता असं म्हणत आज कोल्हापुरातल्या शाळकरी विद्यार्थ्यांनी महापालिकेला घेराव घातला। या घेरावात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते। अरविंद केजरीवाल हे केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत। केजरीवाल यांची बवाना जेलमधून सुटका झाली आहे, मात्र आपल्या मागणीसाठी केजरीवाल यांनी त्यांचा मोर्चा संसद मार्गाकडे वळवलाय। केजरीवाल आणि समर्थक संसद मार्ग पोलीस ठाण्यासमोर धरणं धरणार आहेत। नॉर्वेच्या परराष्ट्र खात्याचा उपमंत्री म्हणून एका मराठी माणसानं मोठ्या धडाडीनं काम सुरू केलंय। 32 वर्षीय अरविंद गाडगीळ उर्फ अरविंद गाडगीळ असं त्यांचं नाव आहे। अरविंद हे जन्माने नॉर्वेजियन असले तरी मनानं मात्र मराठी आहेत। गाडगीळांचे सगळे नातेवाईक नाशिकमध्ये आहेत।